नमस्कार मित्रांनो, लपंडावचा 29 डिसेंबरचा एपिसोड खूप मस्त आणि मनोरंजक आहे. गौतमला त्या मनस्विनीच्या मोठ्या फोटोच्या मागे असा एक ठोस पुरावा आणि स्टॅम्प पेपर सापडलाय, ज्याने हे सिद्ध होतं की यांच्या घरात जी सरकार बनून फिरते आणि सखीची आई बनून फिरते ती सरकार नाही तर मनस्विनी आहे. त्याचबरोबर आता या मनस्विनीने सखी आणि कानाच्या खोलीमध्ये एक हिडन कॅमेरा लावलाय त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. आणि लवकरच आता मनस्विनीने ठरवलंय की ती चाळ पूर्ण तोडून उद्ध्वस्त करून ती तिथे आता लवकरच मॉल बांधणार आहे. पण सखी आता ठामपणे चाळकरांच्या बाजूने उभी राहणार आहे. आणि दाभाडे मावशींची साथ असल्यामुळे आता ही जी मनस्विनी आहे ही तिचा दाभाडे मावशींचा जीव घ्यायचा सुद्धा आता ती ठरवते. आणि त्याचा आरोप ती आता कानावर लावणार आहे. काना इतक्या सहजसोपे दाभाडे मावशींचा जीव तर जाऊ देणार नाही. तर बघूया प्रेक्षकांनो आज काय झालंय ते. आजचा भाग तसा खूप ओव्हरऑल छान होता. सगळ्या चाळकरांनी आज एन्जॉय केलाय, कारण उद्या थरार कसं रंगणार आहे आणि गौतम तेजस्विनीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे जरासं चेंज म्हणून, जरा रिलॅक्स म्हणून त्यांनी आजचा एपिसोड आता एंटरटेनमेंट म्हणून दाखवलाय. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय की सखी आता आपल्या खोलीत असते आणि ती थोडी आवरत असते. आणि काना आता आपलं टी शर्ट म्हणजे त्याचं जे शर्ट असतं तो काढत असतो. तो सखीकडे बघतो की सखीचं लक्ष नाही, म्हणून तो पटकन असं आपलं जे शर्ट असतं ते काढू लागतो. पण आता सखीला आरशातून ते दिसतं आणि सखी आता ठरवते की कानाची आता मजा घ्यायची म्हणून. तर आता सखी काय करते, मुद्दामच आपलं काम हातातलं टाकून देते आणि पलंगावर जाऊन बसते आणि कानाकडे बघू लागते. आता कानाचं लक्ष जातं सखीकडे. आता कानाने शर्टचे पूर्ण बटन उघडले असतात आणि तो काढणार तितक्यात त्याला समजतं की सखी त्याला बघत आहे. तो पटकन आता शर्ट परत घालून घेतो आणि तो आता सखीला म्हणतो, बेबी सरकार तुम्ही अशा थोड्या तिकडे जा ना, भिंतीकडे तिकडे बघा ना. आता सखी विचारते का? तर काना म्हणतो मी कपडे बदलतोय ना. तर सखी म्हणते हा बदल की मग तू कपडे. आणि सखी आता तिचा फोन घेते आणि त्याच्याकडे बघत आता म्हणते कानाला की तू काय माझी परमिशन घेतोयस का आता? तर काना म्हणतो कसं सांगू आता तुम्हाला? अरे परमिशन नाही हो, किमान तुम्ही तुमचे डोळे तरी बंद करा. तर आता सखी म्हणते नाही मी नाही करणार. तर मुद्दामच आता सखी कानाची मस्करी करत असते, त्याची मजा घेत असते. तर आता काना शेवटी आपले हात जोडतो आणि म्हणतो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तर आता सखी शेवटी ऐकून घेते आणि फाईन म्हणत तिचे डोळे आता ती बंद करते. काना पटकन आपलं जे शर्ट असतो तो काढतो आणि टी शर्ट घालतो. तितक्यात काय होतं, लाईन गेली असते. पण सखीचे डोळे बंदच असतात तिथे. आणि सखी एकदमच म्हणते लाईन कशी गेली? तर कानाला वाटतं की सखीचं लक्ष त्याच्याकडे होतं, म्हणून आता काना म्हणतो सखीला, ओ तुम्हाला कसं कळलं? तुमचे तर डोळे बंद होते ना. आता सखी म्हणते अरे स्टुपिड, डोळे बंद असले तरी लाईट गेलं तरी कळतं. आणि त्यानंतर आता सखी कानाला विचारते तूच केलेस का ही लाईट मुद्दाम बंद वगैरे? खरं सांग काना, तुलाच आवडतं ना असं मला त्रास वगैरे द्यायला? काना गप्प असतो आणि काही बोलत नाही. तर त्यावर काय होतं, आता सखी उठते आणि कानाजवळ जाते त्याला विचारण्यासाठी. तर तितक्यात आता अंधारात सखीला काही दिसत नसतं आणि कान्हाला सुद्धा. त्यामुळे आता सखीचा जो पाय असतो तो घसरतो आणि कान्हा आता तिला पटकन पकडून घेतो आणि दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात. आणि जसा पूर्ण वेळ थांबलाय तसं हे एकमेकांकडे आता बघू लागतात आणि काही क्षण तसंच एकमेकांकडे बघत असतात. तितक्यात त्यांना आता बाहेरचा चाळकरांचा आवाज येतो. आणि बघा प्रेक्षकांनो, आता त्यानंतर कान्हा हा सखीला म्हणतो की मी बघून येतो काय झालंय ते. तरी आता कान्हाने सखीचा हात पकडलाच असतो. आता सखी काना अशी थांबते आणि कानाकडे बघते. तर कान्हा म्हणतो ओह सॉरी. आणि कान्हा बाहेर निघून जातो बघण्यासाठी काय झालंय ते. तर बाहेर आता सगळे चाळकरी बोलत असतात, काय हे नेहमीच आहे लाईनवाल्यांचं, कंटाळा आलाय बाबा आता नुसतं. तर त्यावर आता कान्हा बाहेर येतो, त्याला समजतं की सगळ्या चाळीतली लाईन गेली आहे. आता कान्हा सखीला आवाज देतो आणि म्हणतो सखी मॅडम बेबी सरकार बाहेर या. आणि सखी आता बाहेर येते आणि ती सुद्धा बघते. तर कान्हा म्हणतो बघा अख्खी चाळीतलीच लाईट गेली आहे. आणि दोघेही आता बाहेर जातात सगळ्या चाळकऱ्यांसोबत बोलायसाठी आणि पुढे हे सगळे चाळकरी मजा सुद्धा करणार आहे. तर बघत राहा प्रेक्षकांनो, इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे हा जो संदीप असतो तो स्टडी रूम मध्ये आता हिचा जो मोठा फोटो असतो जो काल गौतमने फोडून टाकला असतो तो तिथे आता नेऊन ठेवतो. पण गौतमच्या मनात ते सुरू असतं, कारण मनस्विनीने संदीपला आणि परशुला म्हटलं असतं की हा फोटो बाहेर जाता कामा नये, दुरुस्त करण्यावाल्यालाच घरी बोलव. तर हे सगळं आता गौतमच्या डोक्यात फिरत असतं. म्हणून आता संदीप तो फोटो ठेवल्यावर गौतम आता त्याच्यावर लक्षच ठेवून असतो आणि संदीप तिथून निघून गेल्यावर गौतम आत शिरतो स्टडीमध्ये. आणि त्या फोटोकडे बघत आता गौतम म्हणतो असं काय आहे या फोटोमध्ये की वहिनीला हा फोटो घराबाहेर जायलाच नको. आणि तो फोटो जो असतो प्रेक्षकांना तो गौतम आता नीट बघू लागतो. त्यानंतर गौतम त्या फोटोच्या मागच्या बाजूने सुद्धा बघतो की ते उघडता वगैरे येतं का. त्याला शंका आली असते की त्यामध्ये नक्कीच काहीतरी असेल आणि तसंच होतं प्रेक्षकांनो. गौतमच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागतो या मनस्विनीच्या विरोधात. तर या मनस्विनीचा फोटो उलटा करून आता गौतम सगळीकडे आपल्या हाताने नॉक करू लागतो आणि त्याला समजतं की एका बाजूला म्हणजे फोटोच्या वरच्या साईडला आवाज वेगळा येतोय आणि खाली वेगळा. त्यामुळे आता गौतम ठरवतो की ही जी फोटो फ्रेम आहे ती पूर्ण खोलून बघायची आणि तो तसं करणार सुद्धा आहे समोर. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि सगळे चाळीतले आता एकमेकांना विचारू लागतात की अशी अचानक चाळीतली लाईट कशी काय गेली. तर दुसरा म्हणतो मला नाही माहिती. तर आता जी परिचय आई असते ती विचारते फोन केला का कोणी. तर चाळीतलाच एक मुलगा म्हणतो की नाही थांबा मी फोन करून विचारतो. आणि हा जो मुलगा असतो तो आता फोन करतो आणि सानप काका आणि किरण लाईट बोर्ड कडे आता जातात चेकअप करण्यासाठी, म्हणजे चेक करण्यासाठी काय झालंय ते. तर हा जो मुलगा असतो तो फोन करून म्हणतो की आमच्या चाळीतली लाईट गेली आहे, कोणाला पाठवता का. तर तिकडून त्याला रिप्लाय येतो की नाही एवढ्या रात्रीचं कोणीच येणार नाही असं आता याला समजतं. आणि तिकडचा जो फोनवाला असतो तो फोन कट सुद्धा करून टाकतो. तर आता त्यातली एक बाई म्हणते मग आता काय सकाळपर्यंत वाट बघायची का या लाईनी
वहिनीची आणि चाळीत आता लाईन गेल्यामुळे आणि लाईन येणार सुद्धा नसते लवकर, त्यामुळे सगळा गोंधळ उडाला असतो. तर सखी आता सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते काकू आपण असा गोंधळ नको घालायला, येतील लाईट येतीलच. तर काना म्हणतो हा आता काय येतील तेव्हा लाईन येईल. तर सखी आता कानाला म्हणते अरे होऊ शकते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल, येईल लवकरच. तर आता सखीला काय माहिती चाळीतली एकदाची लाईन गेली की गेली, तिथे श्रीमंतांसारखं नसतं. त्यामुळे आता काना म्हणतो सखीला ओ सखी मॅडम आता कुठल्या एरिया मधली लाईन जाते यावरती अवलंबून असते की लाईन कधी परत येईल. हा काही श्रीमंतांचा एरिया नाही आहे की लगेच लाईन गेल्यावर परतच येईल. तर आता काना सगळ्यांना म्हणतो की त्यामुळे मला तरी असं वाटतंय की आता लगेचच काही लाईन येणार नाहीये, त्यामुळे आपण सगळे आता इथेच बसूया आणि मस्तपैकी ही रात्र आता जागूया आणि सोबत गाजूया सुद्धा. तर आता सगळे चाडकरी हो असं म्हणतात आणि सगळे आता एक्सायटेड असतात. पण आता दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला की कान्हा अरे ऐक ना, तुम्हाला जे काही रात्र जागवायची तुम्ही जागवा, पण मी थोडी दमली आहे, मला आराम करायचा आहे, ठीक आहे ना. तर त्यावर आता सखी म्हणते हो हो बरोबर आहे. आणि सखी आता चाळीतल्या एका माणसाला आवाज देऊन म्हणते चंदू जा बरं दाभाडे मावशींना घेऊन जा आणि घरी सोडून ये, असं आता सखी ते चंदूला सांगते. आणि तो चंदू जो असतो तो दाभाडे मावशींना आता घेऊन जातो. तिथे काय होतं सानप आणि किरण जो असतात, सानप काका आणि किरण हे वापस आलेली असतात. आणि सानप काका म्हणतात आता मला नाही वाटत लाईन इतक्यात येईल, त्यामुळे आपण अख्खी रात्र बसूया. तर आता सगळ्यांना आश्चर्य वाटणे सगळे म्हणतात काय. तर आता सानप काका म्हणतात म्हणजे गप्पा मारत बसूया, तसंच नाही बसू. तर आता जानू हसू लागते आणि आता इकडे परत सीन शिफ्ट होतो आणि गौतम त्या फोटोकडे आणखीच नीट बघू लागतो. आता त्याला समजतं की आहे जी मागची फ्रेम आहे ही खोलल्याशिवाय समजणार नाही. तर गौतम आता सगळीकडे स्टडीमध्ये बॉक्स शोधू लागतो. त्यात गौतमला आता एक प्लेट सापडते फायनली आणि तो आता पूर्ण तो जो फोटो फ्रेम असतो त्याची बॅक साईड पूर्ण उघडू लागतो आणि या मनस्विनीच्या फोटोच्या मागे नेमकं काय ठेवलंय हे त्याला आता दिसतं. तर बघत राहा प्रेक्षकांनो, आता उघडल्या फोटो फ्रेमच्या मागची बाजू आता गौतमला काहीतरी खाली पडलेलं दिसतं आणि ती असते एक फाईल. तर गौतम लगेच आता ही फाईल उघडून बघतो. आता ही फाईल खूप जुनी असते आणि त्याच्यावर आता धूळ सुद्धा असते. तर गौतम ही धूळ वगैरे चिटकतो आणि ती फाईल आता उघडून बघतो, कारण ही जी फाईल असते त्यातले पेपर सगळे जुने असतात. आणि ऐका प्रेक्षकांनो, त्यावर आता लिहिलं असतं की मनस्विनी विला हा मनस्विनी ठाकूर हिच्या नावाने आता करण्यात येतोय आणि उर्वरित 50 एकर जमीन हे त्यांच्या मालकी हक्काची राहील. तर आता गौतम प्रश्नात पडतो आणि म्हणतो मनस्विनी विला. तर त्याला आठवतं की त्यांनी लास्ट टाइम जेव्हा या मनस्विनीच्या खोलीतून काही तुटलेले फोटोचे तुकडे आणले होते आणि ते जोडल्यावर त्या घरावर सुद्धा मनस्विनी निवास असं नाव होतं. त्याच घराचं नाव आता या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मेन्शन केलं असतं. आणि इथे आता गौतमला प्रश्न पडतो की मनस्विनी बंगला आणि तेजस्विनी कामाचा काय संबंध आहे. आणि आता इथे गौतमला समजतं की ठाकूर तर तेजस्विनी वहिनीच्या माहेरचं आडनाव आहे. आणि गौतम आता स्वतःला म्हणतो की मग ही मनस्विनी ठाकूर आहे तरी कोण. आणि बाहेर पूर्ण अशा विजा वगैरे कडकडायला लागतात आणि मनस्विनीचा जो फोटो असतो तो पूर्ण आता स्पष्ट सरळ होतो. तर इथे आता गौतम काय करतो, पटकन तो फोटो जसा आधी होता तसा करून ठेवतो, पूर्ण तो पूर्वीसारखा करून लावून ठेवतो तिथे आणि तिथून आता विचारातच निघून जातो बाहेर आपल्या खोलीत. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आता चाळीतल्या लोकांनी सगळ्यांनी छान शेकोटी पेटवली असते. दोन बाजू केल्या असतात, एका बाजूने पूर्ण माणसं असतात आणि दुसऱ्या बाजूने बाया आणि त्यांची लेकरं असतात. त्याचबरोबर सखी आणि जानू सुद्धा असते. तर बघत राहा प्रेक्षकांना, इथे आता खूप मजा येणार आहे. चाळीतले एक जे काका असतात ते म्हणतात की माझ्या जवळ एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सानप काका म्हणतात ते गप्रे तू काय तुझं नेहमीचं असतं. तर आता हे काका म्हणतात अरे ऐका, माझ्याकडे जी गोष्ट आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे विहिरीवर पाणी भरणाऱ्या एका भूताची गोष्ट आहे. तर आता हे काकांना बरोबर बोलता नसते, ऑफकोर्स चाळीतले असतात, त्यांना स्पष्ट नाही बोलतायत, त्यामुळे आता हे म्हणतात इंटरेस्टिंगला. पण आता ह्या काकांना गप्प बसवत सानप काकाच बोलतात आणि म्हणतात थांबा माझ्याकडे यापेक्षाही चांगली गोष्ट आहे. सानप काका सांगू लागतात आता की कोल्हापुरातली गोष्ट सांगतो. एकदा मी तिथून घरी यायला निघालो आणि रात्रीची वेळ होती आणि मग 12:30-1 वाजता ती गावातली जी एसटी आहे ती बाहेर आली आणि ती एसटी आता गावाच्या बाहेर आली आणि लांब पर्यंत रस्त्यावर कोणीच नाही आणि वाटेत लागला टालीचा वाडा. तर त्यावर आता एक माणूस म्हणतो चाळीतला काय टालीचा वाडा. तर सानप काका म्हणतात हो. आणि सानप काका पुढे सांगू लागतात की टाली नावाची मुलगी होती आणि ती वेडी होती आणि ती वाड्यात आता ती मेली होती, म्हणून त्या घराचं नाव आणि त्या गोष्टीचं नाव पडलं टालीचा वाडा. आणि सानप काका सांगू लागतात पुढे की जमिनीपासून 2 फूट ती अशी वर असायची. तर बघत राहा प्रेक्षकांना, इथे आता सखी जी असते ती खूप घाबरत असते भूतांच्या गोष्टी ऐकून. आणि एक माणूस म्हणतो आता चढीतला बापरे 2 फूट वर. तर सानप काका त्याला म्हणतात मध्ये बोलू नकोस. आणि पुढे आता सानप काका गोष्ट कंटिन्यू करतात आणि सांगू लागतात की या टाली जी नावाची मुलगी होती तिचे दात असे बाहेर होते, जी भूतीण होती आणि तिची जीभ आहे ना अगदी लाल होती, जशी पान खाऊन झाले तशी, आणि मग ती हसायची अशी. असं पूर्ण एंटरटेनिंग आजचा भाग आहे. तर आता सानप काका सगळं सांगू लागतात आणि सखी खूप घाबरत असते. आता कानाच्या हे लक्षात येत असतं. आणि पुढे सानप काका सांगू लागतात की ती बाई आहे ना कोणाच्या मागे जायची आणि सुपारीचा खाण मागायची आणि ते माणूस पण असा गपचूप आपल्या खिशीतून हात काढायचा आणि द्यायचा. तितक्यात काय होतं, एक चाळीतला जो मुलगा असतो तो आता सानप काकांना घाबरतो आणि म्हणतो आहे का मग सुपारीचं खाण. आता सगळे जण तिथे घाबरतात आणि सानप काका जी गोष्ट सांगणार असतात तेच घाबरू लागतात. आता हा माणूस म्हणतो घाबरले का नाही तुम्ही. तर सानप काका म्हणतात अरे तुझं तोड पाहूनच घाबरलो मी. तिथे काय होतं, परीची आई किंवा एक कोणतरी बाई असते चाळीतली,
तिची मुलगी तिच्या जवळ बसली असते आणि सानप काकाची बायको सुद्धा तिच्या बाजूलाच बसली असते. तर ही बाई आता म्हणते, ओ बंद करा आता ह्या गोष्टी. सानप भाऊ लहान लेकरं सुद्धा ऐकत आहे. पोरं घाबरतील आणि रात्री मग ते तर परी म्हणते, नाही नाही काकू थांबा ना, आम्हाला गोष्ट ऐकायची आहे. तर परीची आई म्हणते, अगं परी रात्री नको हा भूताच्या गोष्टी, शीतल मावशीचा ऐक. तर प्रेक्षकांना खूप लहानपणीच्या आठवणी जागी झाल्यात. आम्ही सुद्धा असे भाऊ बहिणी बसायचो आणि मस्तपैकी भूतांच्या गोष्टी सांगायचो आणि एकमेकांना घाबरायचो लहानपणी. नेमकं तेव्हाच जेव्हा लाईट गेली असायची. खूप मजा येते ना हे सगळं करताना. कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या सुद्धा अशा आठवणी आहेत का. तर इथे काय होतं, आपण कंटिन्यू करू. सीन थोडा चेंज होतो कारण आता ही जी जानू असते ती म्हणते, ठीक आहे आता आपण एक काम करू, भूताच्या गोष्टी नको, आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया म्हणजे अंताक्षरी. सगळ्या जुन्या छान आठवणी आता आजच्या एपिसोडमध्ये जागा झाल्यात. तर इथे काय होतं, सगळे रेडी होतात आणि किरण सुरुवात करतो आणि किरण गाणं म्हणतो, एकला जरा साजरा मोकळा चंद्रवाणी फुलला ग. हे आता तो गाणं म्हणतो आणि त्याचबरोबर जानू सुद्धा आता त्याला कंपनी देते आणि हे गाणं म्हणते. हे सगळे चाडकरी एन्जॉय करत असतात. मस्त शेकोटी वगैरे सुरू असते. सगळे जण आता सोबत गाणं म्हणू लागतात किरण सोबत आणि सगळे टाळे वाजवू लागतात. आणि कान्हा आता सखीकडे बघत असतो आणि जानू आता सखीला चिडवते तर किरण कान्हाला चिडवतो आता सखीच्या नावाने. आणि कान्हा एकदम फ्लोट करत सगळीकडे प्रेमाने बघत असतो. तिथे काय होतं, सानप काका सुद्धा रंगात येतात आणि गाणं म्हणू लागतात. आणि सानप काका त्यांच्या बायकोसाठी गाणं म्हणतात. सानप काका गाणं म्हणतात आता, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. तर आता सानप काकांची बायको म्हणते, संगतीनं तुझ्या मिळणार नाही. हे जे कडवं असतं ती आता पुढचं पूर्ण करते आणि सानप काका परत आपल्या जागेवर बसून जातात. परत थोड्या वेळाने सानप काका आणखी नाचू लागतात. अशी खूप मजा झाली असते सगळ्यांची. चाडीतला आता कान्हाचाच मित्र कान्हाला म्हणतो की चल कान्हा आता तुझा नंबर, पण तुझं गाणं जे आहे ते सखी वहिनीला उद्देशून असलं पाहिजे. तर कान्हा नाही नाही नको असं म्हणतो कारण सखीला उघडल्यासारखं होईल. तर किरण म्हणतो, नाही आमचा कान्हा कोणालाही घाबरत नाही. सगळे आता कान्हाला चीअर करू लागतात आणि कान्हा असं त्याला जोराजोराने सगळे म्हणत असतात की चल गाणं म्हण. सगळे त्याला चीअर करू लागतात, लहान मुलं सुद्धा. पण आता सखी उठून जाणार असते तर बघा आता कान्हा काय करतो. कान्हा पटकन उठतो आणि सखीचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबवतो. तिथे काय होतं, प्रेक्षकांना मनस्विनीने जो माणूस पाठवला असतो त्याचा चेहरा आपल्याला दाखवला नाही पण त्याच्या हातावर धर्मयुद्ध असं लिहिलं असतं. तर हा व्यक्ती जो असतो हा आता सखी आणि कान्हाच्या खोलीत जातो. आणि इथे काय होतं, कान्हा आणि सखी इथे सगळे रमलेली असतात त्यामुळे कोणाचं लक्ष सुद्धा जात नाही. सगळे चाडकरी, एकतर अंधार असतो आणि सगळे चाडकरी इथेच असतात खाली, त्यामुळे कोणाचं लक्ष या माणसावर जात नाही. तर कान्हा आता सखीचा हात म्हणजे असा पकडतो आणि तो सखीसाठी आता गाणं म्हणू लागतो. हे गाणं नेहमी ठरलं तर मग मध्ये लागत असतं सायली आणि अर्जुनसाठी. हेच गाणं यांनी आता इथे प्ले केलंय जे आता कान्हा सखीसाठी म्हणत असतो. ते गाणं आता तुम्हाला सांगते. ते गाणं आहे, बहरून प्रीत ही अशी गाली पडी खडे जशी साथ तुझी मला हवी जीवनी. तर हे गाणं आता कान्हा सखीसाठी म्हणत असतो आणि खूप प्रेमाने तो तिला असं समजून सांगतो, नाचतो वगैरे तिच्या समोर. सखी सुद्धा थोडी लाजते आणि त्यानंतर आता ती ऍटिट्यूड दाखवण्याचं नाटक करू लागते. कान्हा आपला हात समोर घेतो तर सखी त्याला हात सुद्धा घेत नाही. मग कान्हा शेवटी आपलं गाणं थांबवतो आणि टाळ्या वाजवतो. त्याच्याबरोबर आता सगळे चाडकरी कान्हासाठी टाळ्या वाजवू लागतात. तर इथे काय होतं, हा जो माणूस असतो हा आता गपचूप कान्हा आणि सखीच्या खोलीपर्यंत पोहोचलाय आणि आतमध्ये जाऊन इकडे तिकडे बघू लागतो की कॅमेरा कुठे ठेवू म्हणून. फायनली त्याला एक जागा दिसते आणि तो कान्हाचं जे देवघर असतं त्याच्या खोलीतलं त्याच्या वरती कोणाला दिसणार नाही म्हणून तिथे माईक ठेवून देतो. तर इथे जानू आता सखीला म्हणत असते की सखी आता तू गाणं म्हण. तर सखी म्हणते, नाही मी वेगळं काहीतरी करते ना. सगळे आता म्हणत असतात, म्हण ना गाणं म्हण ना. लहान मुलं सुद्धा आता सखीला म्हणत असतात, सखी दी म्हण ना ग कोणतं तरी गाणं. तर सखी आता म्हणते, मला नाही येत. तर शेवटी आता दुसरा मुलगा म्हणतो, मग तू कान्हा दादाला इंग्लिशमध्ये प्रपोज कर. तर आता शेवटी सानप काकांचाच मुलगा असतो हो हा. तर सानप काकांची जी बायको असते ती त्याच्या मुलाला आता रागवते आणि म्हणते, ए गप्प बस, हे आजकालची मुलं आहे ना काही पण बघतात आणि काही करायला लावतात. तर जानू म्हणते, ए पण आयडिया भारी आहे की, ए सखी कर ना कानाला प्रपोज. हे सगळे आता सखीला चीअर करू लागतात आणि सखी सखी असं म्हणतात. तर आता सखीला अवघडल्यासारखं होतं आणि सखीची इच्छा नसते हे करायची. तर आता कान्हाला समजतं आणि कान्हा आता तिची बाजू घेत सगळ्यांना म्हणतो, काय प्रपोज वगैरे ह्या व्यक्तिगत गोष्टी असतात, आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी का तुमच्या समोर आणू. आम्ही तुमच्यासमोर काही प्रपोज वगैरे नाही करणार आहे, त्यामुळे प्रपोज वगैरे नको, काहीतरी दुसरं करूया, आपण दुसरं गाणं म्हणूया. आणि आता काय होतं बघत राहा प्रेक्षकांनो, कान्हा आता आपल्या जागेवर जाणार आणि सखी आपल्या जागेवर जाणार. तितक्यात जानू सखीला आणि किरण कान्हाला धक्का देतो एकमेकांकडे आणि सखी आणि कान्हाची आता टक्कर होते आणि दोघं एकमेकांकडे आता बघू लागतात आणि सखी आणि कान्हा परत एकमेकांमध्ये हरवले असतात. सगळे चाडीतले लोक आता त्यांच्याकडे बघू लागतात आणि सखी कान्हाकडे आता हसून बघत असते. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की गौतम आता तेजस्विनी पर्यंत पोहोचला आहे आणि त्याच्याच मागोमाग आता मनस्विनी सुद्धा जाते गौतमला मारण्यासाठी. आता लवकर यांनी हा प्रोमो जो इतक्या दिवसाचा दाखवताय, लवकर यांनी हा एपिसोड आता दाखवायला हवा. मला वाटतं उद्या ते दाखवणारच, फारच फार तर परवावर नेतील. बरोबर यानंतर आता मनस्विनी चाड उद्ध्वस्त करण्याचं सुद्धा ठरवते. तर प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या जुन्या आठवणी नक्कीच आजच्या एपिसोडमुळे जाग्या झाल्या असतील तर आपली मतं सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. आणि सिरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. उद्या लवकरच भेटूया नवीन एपिसोड घेऊन. थँक्यू.